Hello everyone, my name is Darshini Tunumbre and I am the CEO of Thermoix. Now let me guide you towards our market research. First of all, we surveyed the restaurant owners and these are the replies which we got. तर मग तुम्हाला फूड तुम्ही आता डॉमिनोजचा पिझ्झा डिलिव्हर करता तुम्हाला असे काही रिपोर्ट नाही तर कंप्लेंट येतात की थंड झाला पिझ्झा येतात असं खूप चांगली करतात तेव्हा कस्टमरचे काही कंप्लेंट्स येतात की टेम्परेचरवर नाही आलंय थोडं गरम आलंय खूपदा येतात. Now, we didn't stop there, but we also surveyed the people who love food and order it online. असं किती ऑफन झालंय की तुम्हाला थंड पनीर मिळतं नाहीतर गरम आईस्क्रीम मिळतं असं टक्केवारीमध्ये सांगितलं तरी चालेल. मी कोल्ड काय मागवलं नाही अजूनपर्यंत, पण मी पिझ्झा वगैरे असे हॉट पदार्थ असं मागवले. सो असं व्हायचं की काही वेळेस डिलिव्हरी लेट यायची, त्याच्यामुळे जे पदार्थ आहे ते थंड मिळायचे मला. म्हणजे एकदम हॉट नाही मिळायचं, जसं की आपण रेडी बनवले आणि लगेचच्या लगेच खाते सर्व करतो तसे हॉट पदार्थ नाही मिळाले. त्याच्यामध्ये त्याचा थोडा फ्लेवर वगैरे थोडा टिचकाच मिळायचा. आईस्क्रीम मागवल्यानंतर कसं झालं की मोस्टली नियर बाय एरियामध्ये नसलं ते मेल्ट होतं. ते मेल्ट होतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट असं आहे की पनीर किंवा जो पदार्थ आपण म्हणतोय की तो गरमच छान लागेल. तर मग त्यावेळी ते थोडंफार थंडच लागतं. थोडंसं थंड होऊन कारण की जाईल. आता बिईंग अ बॅचलर हा प्रॉब्लेम असतो की घरी काही नाही आहे ना ते गरम वगैरे करायला. मग ते जर गरम आलं तर ते बरं आहे. थंड भाज्या आले. थंड भाज्या आल्या. Looking at this, we even asked them if they would prefer to go into the restaurant and eat food rather than ordering it online. And the reply shocked us. तुम्हाला आता चुकीच्या टेम्परेचरवरती जेवण मिळतं तर मग तुम्हाला कधी असं वाटलं की कशाला ऑनलाईन ऑर्डर करतोय डायरेक्ट दुकानातच जातो मी. हो, बऱ्याच वेळा. आणि मी मोस्टली फ्रेश फूडच खायला प्रिफेअर करतो. क्वचित कधीतरी मागवतो. सारखं नाही. Now, looking at this, we even asked them if they would pay a premium just so that they can get their food in a right temperature. थोडंसं एक्स्ट्रा पैसे भरणार का की ते तुम्हाला गरम गरम पिझ्झा आणून देतील नाही तर थंड थंड आईस्क्रीम आणून देतील याच्यासाठी. हां, मला जर परवडणार असेल म्हणजे थोडंफार कन्सेशन. किती रुपयापर्यंत चालेल तुम्हाला? ठीक आहे, आता एखादा पिझ्झा 100ला असेल सपोज आणि त्याने जर 20 रुपये चार्ज केले वरती तर 20-30 म्हणजेच मॅक्सिमम 10 ते 20 रुपये त्याच्यावर नाही.